श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनल मध्ये. आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा आणि आनंदाचा जाऊ देत ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा मित्रमैत्रिणींनो, 29 जुलै वार बुधवार आणि या दिवशी आलेली आहे गुरुपौर्णिमा. या गुरुपौर्णिमेला व्यास पौर्णिमा, वेद पौर्णिमा या नावाने सुद्धा ओळखलं जातं. आणि तसं बघायला गेलं तर गुरुपौर्णिमा हे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्यांचं एक प्रतीक आहे. या दिवशी लोक त्यांच्या गुरूंकडून मिळालेल्या ज्ञानांबद्दल आणि मार्गदर्शनाबद्दल आदर्श आणि कृतज्ञता व्यक्त करतात. आषाढ महिन्याच्या पौर्णिमेला येणारा गुरुपौर्णिमा हा सण वेदव्यास ऋषीच्या स्मरणार्थ साजरा केला जातो. प्राचीन आख्यायिकानुसार वेदव्यासांचा जन्म याच दिवशी झाला होता. त्यांना महाभारत आणि विविध पुराणांचे लेखक म्हणून आदरणीय मानले जाते आणि वेदांचे 4 भागामध्ये विभाजन आणि संकलन करण्याचे श्रेय त्यांना दिले जाते. महागुरु म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या दिवसाला त्यांचे आशीर्वाद प्राप्त करून घेण्यासाठी हा दिवस अतिशय अत्यंत शुभ मानला जातो. वेदव्यासांच्या कृपेने अज्ञानाचा अंधार दूर होतो आणि ज्ञानाचा प्रकाश एखाद्याच्या जीवनात लख प्रवेश करत असतो. असे म्हटले जाते की या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करून दान केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि धनसंपत्तीमध्ये देखील वाढ होत जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुची पूजा करणे अतिशय अत्यंत शीघ्र फलदायी मानले जाते. या दिवशी उपवास आणि पूजा केल्याने अक्षय पुण्य प्राप्त होते. शास्त्रानुसार या दिवशी भगवान विष्णुदेव आणि माता लक्ष्मीसह त्याचबरोबर भगवान सत्यनारायण देवाची कथा ऐकण्याला पूजन करण्याला खास आपल्या हिंदू धर्मामध्ये विशेष अनन्यसाधारण असं महत्व आहे. त्याचबरोबर गुरुपौर्णिमेच्या दिवशी मातीची भांडी, पाणी, धान्य, हंगामी फळे, कपडे, मिठाई आणि गुळ इत्यादी वस्तू दान करणं अतिशय अत्यंत शुभ मानले जाते. गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण उपवास केला आणि सेवा केल्या त्यामुळे आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा नक्कीच बलवान होतो. त्याचबरोबर पितृदोषापासून सुद्धा मुक्तता मिळते आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुतत्व हे कितीतरी पटीने कार्यशील असते. म्हणूनच प्रत्येक जण आपल्या यथाशक्तीप्रमाणे गुरुपौर्णिमेपर्यंत काही जण 21 दिवसांची सेवा करतात, काही जण 11 दिवसांची करतात, काही जण 7 दिवसांची, 9 दिवसांची किंवा ज्यांना वेळ नाहीये जे वर्किंग आहेत तर ते 1 दिवसीय स्वामी चरित्र ग्रंथाचं पारायण या दिवशी नक्कीच करतात. त्याचबरोबर आपल्याला आता ज्यांना 21 दिवसाची, 11 दिवसाची, 9 दिवसाची, 7 दिवसांची सेवा करणं शक्य झाली नाही त्यांनी आता या गुरुपौर्णिमेच्या दिवशी घरामध्ये आवर्जून एक स्वामी चरित्राचं पारायण करायचं आहे किंवा नसेल शक्य तर किमान 3 अध्याय तरी आपल्याला स्वामी चरित्र ग्रंथाचे आवर्जून वाचायचे आहे आणि या दिवसापासून नित्यसेवेला सुरुवात करायची आहे. रोज आपल्याला 3 अध्याय आपल्या घरामध्ये स्वामी चरित्र ग्रंथाचे आवर्जून वाचायचे आहे. त्याचबरोबर या दिवशी तुम्हाला जर वेळ नसेल किंवा वेळेअभावी तुम्ही कोणत्या गोष्टी करू शकत नसाल तरी देखील तुम्हाला गाईला एक वस्तू जी आहे तर ती आवर्जून खाऊ घालायची आहे. ही वस्तू गाईला खाऊ घातल्यामुळे जीवनामध्ये असणाऱ्या सर्व अडचणी, संकटे, शत्रुबाधा, ग्रहदोष, पितृदोष हा नष्ट होणारच आहे. परंतु आपल्या 7 पिढ्यांचं जे काय दुःख, दारिद्र्य, गरिबी आहे तर ती सुद्धा दूर होऊन आपली कितीही कठीणातील कठीण इच्छा ही नक्कीच पूर्ण होईल. त्याचबरोबर आपल्याला आता कोणती वस्तू गाईला खाऊ घालायची आहे, कशा पद्धतीने खाऊ घालायची आहे याविषयीची संपूर्ण माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्या बरोबर शेअर करणार आहे. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. चॅनल वरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा. त्यामुळे काय होईल, जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल तर सर्वात अगोदर त्याचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि तुम्ही एकही व्हिडिओ मिस करणार नाही. कमेंट बॉक्स मध्ये जय माता लक्ष्मी किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय नमः हा मंत्र सर्वांनी आवर्जून लिहा. व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा. तर बघा मैत्रिणींनो, दत्त महाराजांची गाय हे गाईचं दूध
दुधाची साय, साईचं दही, दह्याचं ताक, ताकाचं लोणी, लोण्याचं तूप, तुपाची धार, दत्त दत्त दत्त, दत्ताची गाय, दिगंबरा दिगंबरा, श्रीपाद वल्लभ दिगंबरा. दत्तगुरु सोबत नेहमी एक गाय असते, जिला आपण कामधेनू मानत असतो. ही गाय म्हणजे पृथ्वी आणि 4 श्वान म्हणजे 4 वेदांचं प्रतीक आहे. कामधेनू ही पौराणिक गाय आहे, जी कोणतीही इच्छा पूर्ण करण्याची क्षमता ठेवते. दत्त महाराजांसोबतच जी गाय आहे हीच या कामधेनूचं स्वरूप आहे. गाय ही पृथ्वीचं प्रतीक आहे, जी सर्व सजीवांना अन्न आणि आश्रय देते. त्याचबरोबर औदुंबराचा वृक्ष हे दत्ता महाराजांचे पूजनीय रूप आहे, कारण त्यामध्ये दत्त तत्व जास्त प्रमाणामध्ये असते. दत्तगुरूंनी पृथ्वीला गुरु केले आणि पृथ्वीप्रमाणे सहनशील आणि सहिष्णू असण्याचं शिकवण घेतली. त्याचबरोबर अग्नीला गुरु करून हा देह क्षणभंगूर आहे अशी शिकवण अग्नीच्या ज्वालेपासून घेतली. अशा प्रकारे चराचरातील प्रत्येक वस्तूमध्ये ईश्वराचं अस्तित्व पाहण्यासाठी म्हणून दत्तगुरूंनी 24 गुरु केले. श्रीपाद वल्लभ हा दत्तांचा पहिला अवतार आणि नृसिंह सरस्वती हा दुसरा अवतार. त्याचप्रमाणे माणिक प्रभू तिसरे अवतार आणि श्री श्री स्वामी समर्थ महाराज हे चौथे अवतार आहेत. हे 4 पूर्ण अवतार पासून दत्त हे गुरुदेव आहेत. दत्तात्रेयांना परम गुरु मानले आहे. त्यांची उपासना सेवा गुरु स्वरूपातच करायची असते आणि म्हणूनच आपल्याला गुरुपौर्णिमेच्या दिवशी आवर्जून गायीची सेवा ही करायचीच आहे. गोसेवा केल्यामुळे आपल्यावरती साक्षात दत्त महाराजांची अखंड कृपा ही होणारच आहे. आता ही गोसेवा आपल्याला कधी करायची आहे? त्याचबरोबर ही गोसेवा तुम्ही आजपासून गुरुपौर्णिमेपर्यंत दररोज करू शकता. आता आपल्या घरामध्ये जी सगळ्यात पहिली चपाती आपण बनवतो ती आपल्याला गाईला बनवायची आहे. आपल्याला कणिक मळायचं आहे. मळताना त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद आवर्जून घालायची आहे. कारण का तर हळद टाकल्यामुळे आपल्या कुंडलीतील कमजोर झालेला गुरुग्रह हा नक्कीच बलवान होत असतो आणि जर आपल्या कुंडलीतील गुरुग्रह हा बलवान झाला तर त्यामुळे आपल्या जीवनामध्ये ज्या काही आर्थिक समस्या आहे, पैशाविषयीच्या अडचणी आहे, त्यापासून आपल्याला मुक्तताही मिळत असते. आता आपल्याला एक छानशी चपाती जी आहे पहिली तर ही तयार करून घ्यायची आहे. या चपातीवरती आपल्याला थोडंसं तूप लावायचं आहे. तूप लावल्यामुळे आपल्या जीवनामध्ये समृद्धी येते. त्याचबरोबर आपल्याला एक गुळाचा खडा ठेवायचा आहे. गुळाचा खडा ठेवल्यामुळे आपल्या जीवनामध्ये नात्यांमध्ये गोडवा निर्माण होतो. तसेच आपल्या कुंडलीमध्ये असणारा राहू, केतू, शनी, मंगळ दोषापासून आपल्याला सुटका मिळत असते. अशी ही गोड चपाती आपल्याला घेऊन गायीजवळ जायचं आहे. आता गाय जर तुमच्या घरी असेल तर घरच्या घरी तुम्ही हा उपाय नक्कीच करू शकतात. परंतु ज्यांच्याकडे गाय नाहीये त्यांनी काय करायचं आहे, गोसेवा जी आहे तर ती तुम्ही आश्रमामध्ये जाऊन म्हणजे जिथे गायीचं हे असतं तिथे जाऊन तुम्ही करू शकता, किंवा दारावरती गाय येत असेल किंवा तुमच्या शेजारी पाजारी कुठे गाय असेल तिथे जाऊन तो सुद्धा तुम्ही गायीची सेवा जी आहे तर ती करू शकता. सर्वप्रथम गायीजवळ गेल्यावरती तुम्हाला सर्वप्रथम गायीच्या 4ही पायावरती पाणी टाकायचं आहे. गोमातेला हळदी कुंकू लावायचं आहे. दिव्याने तिचं औक्षण करायचं आहे आणि तिला एक फूल तिच्या डोक्यावरती ठेवायचं आहे. त्यानंतर आपल्या हातातनं गाईला ही चपाती जी आहे तर ती खायला द्यायची आहे. कारण असं म्हटलं जातं की जेव्हा आपल्या हातातून आपण गाईला चपाती खाऊ घालतो आणि गाईच्या जिभेचा स्पर्श आपल्या तळ हाताला होतो ना, त्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारे जे काही दोष आहे, दारिद्र्य आहे तर ते दूर होण्यासाठी मदत होत असते आणि आपलं भाग्य जे आहे तर ते उजळतं. त्यानंतर आवर्जून आपल्याला गाईला थोडंसं पाणी जे आहे तर ते टोपलीमध्ये बकेटमध्ये पाजायचं आहे, प्यायला द्यायचं आहे. यानंतर आपल्याला गायीभोवती 11 किंवा 5, 7, 9 अशा प्रमाणामध्ये प्रदक्षिणा करायच्या आहे. प्रदक्षिणा करत असताना तुम्हाला ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा किंवा श्री गुरुदेव दत्त या मंत्राचा जप करायचा आहे.
प्रदक्षिणा करून झाल्यावरती आवर्जून आपल्याला गाईच्या पायाखालची थोडीशी माती जी आहे, धूळ जी आहे तर ती उचलायची आहे आणि त्याचा टीका आपल्या मस्तकावरती बरोबर मधोमध लावायचा आहे। कारण जो मनुष्य गाईला हाताचा स्पर्श करून प्रदक्षिणा करतो, तिच्या चरणाखालची धूळ आपल्या मस्तकी लावतो, त्याला पृथ्वी प्रदक्षिणेचं सर्व तीर्थामध्ये स्नान केल्याचं शीघ्र पुण्यफळ हे प्राप्त होत असतं। त्यानंतर जर गाय स्पर्श करून देत असेल तर आवर्जून आपल्याला गायीच्या पाठीवरती आपला उजवा हात ठेवायचा आहे। आपल्या मनातली इच्छा जी आहे तर ती बोलायची आहे, सांगायची आहे, व्यक्त करायची आहे आणि आपल्याला नमस्कार करायचा आहे। आपल्या मनातील इच्छा ही बोलायची। अतिशय उच्च कोटीची ही सेवा, गोसेवा केल्यामुळे आपल्या जीवनामध्ये असणारा कितीही प्रखरातील प्रखर पितृदोष, ग्रहदोष, नजरबाधा, इडापिडा आणि जे काय आपलं 7 पिढ्यांचं दारिद्र्य आहे तर ते दूर होऊन कितीही कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात दत्त महाराजांच्या कृपेने नक्कीच पूर्ण होते। सोबतच कष्ट आणि कर्म देखील आपल्याला चांगली करणं गरजेचंच आहे। म्हणूनच उपाय करत असताना मनामध्ये श्रद्धा ठेवा, विश्वास ठेवा आणि मनापासून उपाय करा। नक्कीच तुम्हाला केलेल्या सेवेंचं, उपायांचं फळ जे आहे तर ते मिळणारच आहे। कारण की प्रत्येक महिन्यामध्ये पौर्णिमा तिथी जी आहे तर ती येत असते, परंतु प्रत्येक पौर्णिमा तिथीचं महत्व हे देखील वेगवेगळं असतं आणि ही गुरु पौर्णिमा म्हणजे अर्थातच मोठी पौर्णिमा आहे। आपण ज्याला म्हणत असतो की मोठी पौर्णिमा, तर ही पौर्णिमा अतिशय अत्यंत खूप खास आणि तितकीच प्रभावशाली आहे। म्हणूनच आपल्याला या दिवशी ही गोसेवा जी आहे तर ती आवर्जून करायची आहे। त्याचबरोबर अजूनही आपल्या चॅनलवरती उपायांचे व्हिडिओ लवकरच येतील, त्यामुळे चॅनलला नक्की सबस्क्राईब करून ठेवा। व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि हाईप देखील करत जावा। तर आशा करते व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती सर्वांना समजलीच असेल। ज्यांना काही समजलं नसेल त्यांनी कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती। कशी वाटली नक्की सांगा। व्हिडिओ आवडला तर चॅनलला आवर्जून लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा। परत भेटूया नवीन माहिती सोबत, नवीन व्हिडिओंसोबत। तोपर्यंत सर्व माझ्या YouTube परिवाराला श्री स्वामी समर्थ।